हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आपलं कालच्या युनिटमध्ये आपण कीवर्ड्स बघितले. आता आजच्या युनिटमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आयडेंटिफायर्स काय राहतात ते बघायचं आहे. असेच प्रत्येक लेक्चरमध्ये एक 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 टॉपिक घेणार आहोत आपण. हे पाचीला पाचही टॉपिक्स आणि त्यांच्यावरचे प्रोग्राम्स करणार आहोत. काल कीवर्ड्स घेतले, त्यावरचे प्रोग्राम्स घेतले. आज आयडेंटिफायर्स घेणार आणि त्यावरचे सुद्धा प्रोग्राम्स घेणार की कोणते आयडेंटिफायर्सचे रूल्स आहेत ते बघून घेऊ आपण. चला तर आयडेंटिफायर्स काय राहतात ते बघून घेऊ. मित्रांनो, आयडेंटिफायर्स याचा अर्थ म्हणजे एक आयडेंटिफायर म्हणजे काहीतरी गोष्ट आयडेंटिफाय करण्यासाठी दिलेलं नाव, त्याला आयडेंटिफिकेशन असं म्हणतात मित्रांनो. आता तुम्हाला तुमचं नाव दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला आयडेंटिफाय केलं जातं कुठेही. आता सपोज तुमचे आयडेंटिटी कार्डवर तुमचं नाव आहे, त्यानुसार तुम्हाला तुमचे टीचर्स जे काही असतील, स्टाफ असतील तुमचा, तर तो आयडेंटिफाय करत असेल. तर मित्रांनो, तसंच सी प्लस प्लस लँग्वेजमध्ये सुद्धा काही गोष्टींना आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी नाव द्यावं लागतात, व्हेरिएबल्सला नाव द्यावं लागतात. त्यामध्ये आयडेंटिफायर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? नेम ऑफ व्हेरिएबल, व्हेरिएबलचं नाव, व्हेरिएबलला नाव दिलं जातं, त्याला आयडेंटिफायर्स असं म्हणतात. फंक्शनला जो नाव दिलं जातं त्याला सुद्धा आयडेंटिफायरसाठीच नाव दिलेले जातात. ॲरेला जे नाव दिलेलं जातं त्याला सुद्धा, आणि क्लासला जे नाव दिलं जातं त्याला सुद्धा. ते कोण देतं? क्रिएटेड बाय प्रोग्रामर. जो की प्रोग्रामर जो क्रिएट करतो आयडेंटिफायर, म्हणजे प्रोग्रामर काय करतो? व्हेरिएबल क्रिएट करतो. त्या व्हेरिएबलला काहीतरी नाव देणं म्हणजेच आयडेंटिफाय करणे त्याला. तर ते आयडेंटिफायर्स काय काय राहतात बघू घेऊया. त्याचे काहीतरी नियम आहेत. त्याचे काहीतरी नियम आहेत जे की तुमच्या व्हेरिएबलच्या नियम सारखेच आहेत. सी लँग्वेजमध्ये तुम्ही बघितलं असेल की व्हेरिएबलचे रूल्स होते. 4-5 व्हेरिएबल्सचे रूल्स होते. ते व्हेरिएबल्सचे रूल्स आणि हे रूल्स सारखेच आहेत मित्रांनो. फक्त थोडा मायनर डिफरन्स आहे, ती बघून घेऊ आपण. मायनर नाही, मिनिंग तर सेमच आहे दोघांचं. कारण की व्हेरिएबल कशात येतात? आयडेंटिफायर्स मध्येच येतात. हे पहा, नेम ऑफ व्हेरिएबल. मग नेम ऑफ व्हेरिएबलचे रूल्स आणि आयडेंटिफायरचे रूल्स हे सिमिलरच असतात. तर पहा मित्रांनो, आयडेंटिफायर नेम मस्ट बी स्टार्ट फ्रॉम अल्फाबेट. आयडेंटिफायरचं नाव सुरू कशापासून व्हायला पाहिजे? अल्फाबेट पासून. ऑर अंडरस्कोर. अंडरस्कोर म्हणजे हा खाली हायपन, ही जी खाली दांडी दिसते का मित्रांनो, त्या दांडीला अंडरस्कोर असं म्हटलं जातं. या सिम्बॉलला अंडरस्कोर म्हणलं जातं. एकतर आयडेंटिफायरचं नाव हे अल्फाबेट पासून सुरुवात झाली पाहिजे त्याची, किंवा अंडरस्कोर पासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. इट शुड नॉट स्टार्ट विथ नंबर्स ऑर स्पेशल सिम्बॉल्स. नंबर्स आणि स्पेशल सिम्बॉल्सनी त्याची सुरुवात झाली नाही पाहिजे, असा हा पहिला रूल आहे. ह्याचा पहिला रूल आहे. कशापासून सुरुवात झाली पाहिजे? अंडरस्कोर पासून किंवा अल्फाबेट पासून. आणि कशापासून नाही झाली पाहिजे? स्पेशल सिम्बॉल्स म्हणजे तुमचा डॉलर आला, त्यामध्ये तुमचे सर्व ऑपरेटर्स आले, आणि नंबर्स म्हणजे 0 to 9 पर्यंत जे नंबर्स येते सर्व, 0 to 9 पर्यंत जेवढे नंबर्स येते तेवढे सर्व स्पेशल नंबर्स पासून सुरुवात नाही झाली पाहिजे. शुड नॉट स्टार्ट. तर मित्रांनो पहा, दुसरा काय आहे? कीवर्ड्स कॅनॉट बी यूज ॲज आयडेंटिफायर नेम. तुमचे जे कीवर्ड्स आहेत, जे की तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितले कीवर्ड्स, हे पहा इतकी कीवर्ड्स आहेत सी प्लस प्लस लँग्वेजमध्ये. तर कीवर्ड्स कालच्या लेक्चरमध्ये बघितले. जरी ते लेक्चर कोणी बघितलं नसेल, लेक्चर नंबर 7, तर तुम्ही ते लेक्चर नंबर 7 बघून घ्या. आणि आजचं लेक्चर नंबर 8 आहे, यामध्ये आयडेंटिफायर्स सांगत आहे. तर यामध्ये पहा, डू नॉट अलाउ एनी स्पेशल सिम्बॉल बिटवीन आयडेंटिफायर नेम एक्सेप्ट अंडरस्कोर. म्हणजे काय? हे अलाउ करीत नाही कोणता स्पेशल सिम्बॉल आयडेंटिफायरच्या नावामध्ये. म्हणजे जसं की तुमच्या ऑपरेटरमध्ये कोणतेही स्पेशल सिम्बॉल असतील ना, ऑपरेटर्समध्ये खूप सारे सिम्बॉल्स असतात. डॉलरचा सिम्बॉल तुम्ही ह्याच्यामध्ये यूज करू शकत नाही. कशामध्ये? व्हेरिएबलच्या नावामध्ये किंवा आयडेंटिफायरच्या नावामध्ये स्पेशल सिम्बॉल कोणताच यूज करू शकत नाही. बिटवीन आयडेंटिफायर नेम म्हणजे आयडेंटिफायरच्या नावामध्ये तुम्ही कोणताच सिम्बॉल, स्पेशल सिम्बॉल यूज करू शकत नाही. ते नॉट अलाउड आहे. ते डज नॉट अलाउ म्हणजे ते अलाउ करत नाही. एक्सेप्ट अंडरस्कोर म्हणजे अंडरस्कोर तुम्ही वापरू शकता, अंडरस्कोर शिवाय कोणताच सिम्बॉल तुम्ही वापरू शकत नाही. तेच तुम्हाला प्रश्न आला असेल किंवा सर अंडरस्कोर बी सिम्बॉलच आहे म्हणून, पण ते सिम्बॉल आहे पण तो अंडरस्कोरच वापरू शकतो, दुसरे सिम्बॉल्स वापरू शकत नाही. पहा, 3 बघितले आतापर्यंत पॉईंट आपण. कोणते कोणते?
अल्फाबेटच्या नावापासून त्याची सुरुवात होऊ शकते, अंडरस्कोर पासून होऊ शकते. नंबर्स पासून सुरुवात नाही करायची. नंबर्स मध्ये वापरले तरी चालतील. हे पहा, नंबर्स इथं मध्ये वापरले तरी चालतील, पण नंबर्सची सुरुवात नाही झाली पाहिजे. व्हेरिएबलची सुरुवात नंबर्स पासून झाली नाही पाहिजे. स्पेशल सिम्बॉल्स पासून सुद्धा नाही झाली पाहिजे. आणि स्पेशल सिम्बॉल्स मध्ये वापरता येतात का? नाही. तर ती मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू सांगणार आहे. प्रोग्राम करून बघणार आहोत याचे. शेवटपर्यंत थांबा, आपण प्रोग्राम बी घेणार आहोत. कीवर्ड्स कॅनॉट बी यूज ॲज व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेम कीवर्ड्स यूज करू शकत नाहीत. म्हणजे काय? कीवर्डचं नाव, तुमचं कीवर्डचं नाव, आता सपोज तुम्ही इनम आहे, इनम तुमचा कीवर्ड आहे, मग त्याचं नाव तुम्ही व्हेरिएबलचं नाव म्हणून यूज करू शकतो का? किंवा आयडेंटिफायरचं नाव म्हणून यूज करू शकतो का? तर नाही मित्रांनो, यूज करू शकत नाही. इट डज नॉट अलाउ स्पेशल सिम्बॉल बिटवीन आयडेंटिफायर नेम एक्सेप्ट अंडरस्कोर. मध्ये हो का, इथं जर तुमचं डॉलरचं हे असता सिम्बॉल, तर मग हे अलाउ झालं असतं का? व्हॅलिड झालं असतं का? नाही, तर हे इनव्हॅलिड झालं असतं. इनव्हॅलिड. तर मित्रांनो, इथं काय आहे? अंडरस्कोर. सध्या इथं काय आहे? अंडरस्कोर. मग अंडरस्कोर जमतंय का तिथं मिडल मध्ये? तर हो, म्हणून तिथं व्हॅलिड. कसं काय जमतंय? इथं पहा, एक्सेप्ट अंडरस्कोर म्हणलेलं आहे, म्हणजे अंडरस्कोर सोडून बाकीचे सिम्बॉल वापरायला जमत नाही. अंडरस्कोर वापरू शकता. नो व्हाईट स्पेस अलाउ बिटवीन आयडेंटिफायर नेम, म्हणजे व्हाईट स्पेस तुमची अलाउ नाही आयडेंटिफायरच्या नावामध्ये. इथं पहा, इथं व्हाईट स्पेस म्हणजे गॅप देणे. दोन्हीमध्ये गॅप, व्हेरिएबलच्या नावामध्ये गॅप हे अलाउ करत नाही आयडेंटिफायर मध्ये. द मॅक्सिमम लेंथ ऑफ आयडेंटिफायर इज 32 कॅरेक्टर्स. 32 कॅरेक्टर्स पाशी त्याची मॅक्सिमम लेंथ असते मित्रांनो. हे काही नाही, हे तर सी लँग्वेज मध्ये सुद्धा हे रूल्स होते. तर तुम्हाला रूल्स काही नवीन नसते मला माहिती. तर यामध्ये पहा, एक्झाम्पल्स मध्ये बघून घेऊया आपण. फ्री हा व्हॅलिड आहे का? हो, कारण की हा कीवर्ड नाही. याची सुरुवात कशापासून झाली? अल्फाबेट पासून झाली. त्यानंतर नंबर पासून झाली नाही ना, स्पेशल सिम्बॉल पासून झाली नाही. हा सुद्धा व्हॅलिड आहे, कारण अंडरस्कोर मध्ये वापरलेला आहे. कोणता हे वापरलेला नाही, स्पेशल सिम्बॉल म्हणजे डॉलर वगैरे दुसरे सिम्बॉल्स असतात का, ते वापरले गेलेले नाहीत. अंडरस्कोर चालतं म्हणून हा पण सुद्धा व्हॅलिड आहे. हा पण व्हॅलिड. आणि तिसरा पण व्हॅलिड, कारण की मार्क्स हे काही कीवर्ड नाही किंवा मार्क्स कोणताही नाही, म्हणून जे व्हेरिएबल आहे सिम्पल, म्हणून त्याला व्हॅलिड केलेलं आहे. इथं पहा, हे इनव्हॅलिड का झालं? हे इनव्हॅलिड का झालं? कारण की इथं व्हेरिएबलची सुरुवात नंबर्स पासून नसती. मित्रांनो, इथं जर नंबर असला, सपोज स्टुडंट नेमच्या मध्ये जर 3 नंबर असता, तर हे व्हॅलिड असतं का? हो, तर व्हॅलिड असतं. पण सुरुवात मात्र नंबर पासून झाली नाही पाहिजे. इथं पहा, इथं सुरुवात कशी झाली? नंबर पासून सुरुवात झाली, म्हणून इथं इनव्हॅलिड दिलेलं आहे. इथं पहा, इथं गॅप दिलेला आहे, व्हाईट स्पेस, नो व्हाईट स्पेस म्हणलंय ना, मग इथं व्हाईट स्पेस चालत नाही याला. मग इथं हे सुद्धा इनव्हॅलिड झालं. इनम काय आहे? तुमचा एक कीवर्ड आहे म्हणून याला व्हेरिएबलचं नाव म्हणून वापरू शकतो किंवा आयडेंटिफायरचं नाव म्हणून वापरू शकतो का? नाही, म्हणून हा सुद्धा इनव्हॅलिड झाला. तर मित्रांनो, तुम्हाला समजा इनव्हॅलिड कोणते व्हॅलिड कोणते. चला, आता आपण आयडेंटिफायर्स वरचे प्रोग्राम्स घेऊया. लेट्स गो आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती. सो फ्रेंड्स, गुगल क्रोम वरती जाऊन तुम्ही फक्त इथं ऑनलाईन कंपायलर असं टाईप करून घ्या. मग त्यानंतर जीडीबीचा ऑनलाईन कंपायलर जो हा आहे त्याला सिलेक्ट करा. त्याला सिलेक्ट केल्यानंतर इथं ही बॅग घ्या आणि ह्याला खाली बॅग घ्या. आता मित्रांनो, इथं वर पहा, वर लँग्वेजेस तर सेक्शन दिसते तुम्हाला. इथं तुम्ही C++चं सिलेक्ट करा. C++चं सिलेक्ट करा आणि त्यानंतर हे वरलं जे काही असतंय, ही कमेंट लाईन, ही जी काही कमेंट लाईन आहे तिला डिलीट करून टाका, जेणेकरून तुमच्यासाठी जागा राहील लिहिण्यासाठी. प्रोग्राम लिहिण्यासाठी तुम्हाला जागा भेटेल आणखीनच. हे पहा, हे सुद्धा डिलीट करा मित्रांनो. आणि इथं आणखीन एक लाईन तुम्ही ऍड करा. तुम्हाला माहिती प्रोग्राम कसा लिहितो. हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम, ही हेडर फाईल इन्क्लूड करून घेतली का? म्हणून, कारण की सी इन आणि सी आउट वापरायचं आहे म्हणून. मग आपल्याला इथं युझिंग नेम स्पेस std टाका. युझिंग नेम स्पेस std आणि त्याला क्लोज करून टाका. हे का म्हणून टाकलं आहे ते तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये मी सांगितलेलंच आहे, ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये. तर ते तुम्ही लेक्चर्स जर बघून घेतले नसतील तर लेक्चर्स बघून घ्या. मित्रांनो, C++ लँग्वेजची आपली प्लेलिस्ट आहे, C++ लँग्वेजची प्लेलिस्ट. मग ती प्लेलिस्ट तुम्ही बघून घ्या, कारण की त्याच्यामध्ये सर्व कन्सेप्ट तुमचे कव्हर केलेले आहेत. कारण मागचे कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला पुढचे कन्सेप्ट जमणार नाही. त्यामुळे ती प्लेलिस्ट आधी बघून घ्या. आता आपल्याला या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे? आयडेंटिफायर्स. मग आयडेंटिफायर्स बघूया आपण. इंट काय आहे? इंट हा डाटा टाईप आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डाटा टाईप समजूनच घेऊ, कोणते डाटा टाईप C++ मध्ये येतात. आता आजच्या लेक्चरमध्ये आयडेंटिफायर समजून घ्या. आता मित्रांनो, एक आयडेंटिफायर, एक व्हेरिएबल बनवतो मी. एज नावाचा व्हेरिएबल बनवतो, एज. एज हा व्हेरिएबल व्हॅलिड राहील का मित्रांनो? एज हा व्हेरिएबल व्हॅलिड राहील का?
तर हो मित्रांनो, एज व्हेरिएबल हा व्हॅलिड राहील. मग सी आउट करून मी एजची व्हॅल्यू डिस्प्ले करीत आहे. एज नावाच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करीत आहे. आता मी रन करतो प्रोग्राम. पहा मित्रांनो, एज 18 आलेली आहे, जसे की मी एंटर केली तशी एज 18 आलेली आहे. तर मित्रांनो आता पहा, आता आयडेंटिफायरचे प्रत्येक एक्झाम्पल मी तुम्हाला एज वरूनच समजून सांगतो. मित्रांनो, आयडेंटिफायरच्या नावाची सुरुवात ही आपण नंबर्स पासून करू शकतो का मित्रांनो? हे पहा, आता नंबर्स पासून करू शकतो का? तर नाही. तर मित्रांनो, मग मला इथं काय यायला पाहिजे? एरर यायला पाहिजे. प्रोग्राम जेव्हा मी रन करेन तेव्हा मला एरर यायला पाहिजे. आणि इथं पहा, मी सुरुवात कशापासून केलेली आहे? 12. म्हणजे ह्या व्हेरिएबलची सुरुवात मी कशापासून केलेली आहे? 12 पासून, म्हणजे नंबर्स पासून. आता जर मी याला रन केलं तर पहा, एरर आलेला आहे, कारण की हे जे काही एज आहे, एज तुमचं वॉज नॉट डिक्लेअर म्हणत आहे हे स्कोप. हे पहा मित्रांनो, इथं इथं सुद्धा मी तुम्हाला टाकून दाखवतो, कारण की एरर तर येणारच आहे, कारण की आयडेंटिफायरच्या नावाची सुरुवात ही नंबर्स पासून किंवा ह्याच्यापासून केली जात नाही. हे तुमचा पहिला रूल झाला. हा तुमचा पहिला रूल झाला. मग हे व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? हा इनव्हॅलिड आहे म्हणून तर एररच आला. इनव्हॅलिड आहे म्हणून एरर आला. जर हे व्हॅलिड असतं तर एरर आला नसता. मग नंबर्स पासून त्याची सुरुवात करू शकतो का? तर नाही. पहिली कंडिशन आपली झाली. आता दुसरी कंडिशन बघा. दुसरी कंडिशन बघा. अल्फाबेट पासून करू शकतो का? हो. मग इथं अल्फाबेट पासून केले, ए पासून सुरुवात केली. मग आता जर रन केलं तर आपला प्रोग्राम रन होणार नाही, कारण का इथं सुद्धा तुम्हाला जे नाव तिथं यूज केले तेच नाव सुद्धा खाली सुद्धा यूज करावं लागेल. हे पहा, 18 म्हणजे आपला प्रोग्राम रन झाला. मग हे व्हॅलिड आहे का? हो, व्हॅलिड आहे. मग जेव्हा ह्याची सुरुवात अल्फाबेट पासून केली तेव्हा मग काय होईल? व्हॅलिड होईल. आता मित्रांनो, अंडरस्कोर पासून सुरुवात करूया. अंडरस्कोर पासून सुरुवात केला, आपला रूल काय सांगतो? हा व्हॅलिड असाय पाहिजे अंडरस्कोर पासून सुरुवात केल्यावर. मग अंडरस्कोर पासून सुरुवात केली मी इथं, आणि इथं सुद्धा डिस्प्ले करताना सुद्धा मी अंडरस्कोर वापरला. आता हा व्हॅलिड असाय पाहिजे का? हो, व्हॅलिड असाय पाहिजे. मग आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन होणार. मग रन झाला आपला प्रोग्राम. मग हे अंडरस्कोर व्हॅलिड आहे का? अंडरस्कोर जो की तुमचा अंडरस्कोर आहे तो व्हॅलिड आहे का? हो, व्हॅलिड आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला डॉलरचा सिम्बॉल व्हॅलिड आहे का? स्पेशल सिम्बॉल एस टाकतो मी. स्पेशल सिम्बॉल व्हॅलिड आहे का? तर नाही. मग मित्रांनो, स्पेशल सिम्बॉल टाकून बघू आपण. अंडरस्कोर राहू द्या, आता इथं स्पेशल सिम्बॉल टाकून बघू. स्पेशल सिम्बॉल जस्ट एक तुम्ही हे तुम्ही टाकू शकता, स्टार किंवा डॉलरचा सिम्बॉल तुम्ही टाकू शकता. हे पहा, इनव्हॅलिड. तुमचं एरर येणार, म्हणजे हे सुद्धा इनव्हॅलिड असणार. मग हे जे सुरुवात, व्हेरिएबलची सुरुवात, आयडेंटिफायरची सुरुवात कोणत्या स्पेशल सिम्बॉल होऊ शकते का? तर पहा मित्रांनो, ती सुद्धा होणार नाही स्पेशल सिम्बॉलनी. मग इथं सुद्धा एरर आलेला आहे. तुम्ही म्हणता सर इथं खाल्लं काढलं नाही म्हणून एरर आला नाही. खाल्लं काढलं नाही म्हणून एरर आलाय. तर मित्रांनो, खाल्लं जरी काढलं तरी एरर येणार आहे, कारण की हे इनव्हॅलिड आहे. स्पेशल सिम्बॉल पहिल्यांदा वापरायचा इनव्हॅलिड आहे. स्पेशल सिम्बॉल तुम्ही वापरू शकत नाही. मित्रांनो, मध्ये तुम्ही डिजिट टाकू शकता का? 86. इथं तुम्ही डिजिट टाकू शकता का? 86. इथं तुम्ही डिजिट टाकू शकता का ह्याच्यामध्ये? तर हो मित्रांनो, हे तुमचं व्हॅलिड असणार आहे, कारण की डिजिट पासून सुरुवात करू शकत नाही तुम्ही. डिजिट पासून सुरुवात करू शकत नाही, म्हणजे इथं बिगिनिंग तुम्ही अशी डिजिट पासून करू शकत नाही. बाकी तुम्ही मध्ये डिजिट ऍड करू शकता त्याच्या ह्याच्यात. मग सुरुवात नंबर्स पासून करू शकत नाही, पण ह्याच्या जर व्हेरिएबलच्या मध्ये, दोन व्हेरिएबलच्या अल्फाबेटच्या मध्ये जर तुम्ही लिहिलं, मध्ये इन बिटवीन तुम्ही जर लिहिलं, तर तुम्ही त्याची तो व्हॅलिड राहील, तो नंबर्स तुमचे व्हॅलिड राहतील. पहा, हे व्हॅलिड आहे म्हणून तर रन झाला ना. नसतं व्हॅलिड तर कशाला रन झालं असतं? हो की तुम्हाला इथपर्यंत एक्झाम्पल समजले असते. आणखीन काय? व्हाईट स्पेस जमतो का? व्हाईट स्पेस, हे पहा, एजच्या नावामध्ये मी व्हाईट स्पेस टाकला तर पहा एरर आलेला आहे. व्हाईट स्पेसला सुद्धा एरर आलेला आहे. मला इथं सुद्धा टाकून दाखवतो तुम्हाला. हे पहा, व्हाईट स्पेसला सुद्धा एरर आलेला आहे. तर मित्रांनो, व्हाईट स्पेस सुद्धा जमत नाही व्हेरिएबलच्या नावाखाली. मी प्रत्येक कंडिशन तुम्हाला दाखवित आहे. व्हाईट स्पेस सुद्धा जमत नाही, हे सुद्धा इनव्हॅलिड आहे. आता मित्रांनो, मी इथं असं लिहितो. आता तुम्ही तुमच्या मनात सांगा की हे व्हॅलिड राहील का? कॅपिटल मध्ये लिहितो, कॅपिटल मध्ये स्टुडंट, आणि अंडरस्कोर देतो, अंडरस्कोर. आता मित्रांनो, हे व्हॅलिड राहील का? हे जे तुमचा व्हेरिएबल मी तयार केलाय तो व्हॅलिड राहील का? तर हो मित्रांनो, हे व्हॅलिड राहील. कसं काय तुम्हाला सांगतो मी.
हे व्हॅलिड आहे म्हणून तर प्रोग्राम रन झाला आपलं. कारण की इथं सुरुवात कुठून झाली का नंबर पासून नाही, अल्फाबेट पासून सुरुवात झाली. आणि मध्ये अंडरस्कोर वापरू शकतो का? हो. आणि इथं सुद्धा इथं परत हे वापरू शकतो का? तर हो. स्मॉल लेटर्स मध्ये सुद्धा लिहू शकता आणि बिग लेटर्स मध्ये तुम्ही डिक्लेअर करू शकता ह्याला. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता आणखीन काही गोष्टी करू शकतात आपण. मार्क्स वर तुमचे रोल नंबर्स हे झाले. खूप सारे तुम्ही आयडेंटिफायर्स तुम्ही बनवू शकता मित्रांनो. प्रत्येक आयडेंटिफायरची मी कंडिशन तुम्हाला सांगितलेली आहे आणि ईच कंडिशन तुमची चेक झालेली आहे. त्यामुळं प्रत्येक तुम्हाला समजेल आयडेंटिफायर्स कसे कसे वापरतात, कसे 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 ते व्हॅलिड राहतात आणि कसे कसे ते इनव्हॅलिड राहतात. इनव्हॅलिड राहणे म्हणजे त्यांचा प्रोग्रामच रन होणार नाही मित्रांनो. व्हॅलिड राहिला तरच त्यांचा प्रोग्राम रन होतो मित्रांनो. नसता तुमचं एरर दाखवून देतो त्या लाईनीला. होप की तुम्हाला आयडेंटिफायर समजले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आपले हे लेक्चर्स पोहोचवा. बाय बाय.